खंबग आणि मित्रांनो पोहोचलेलो आहे जैसलमेरला. मॅटर झालं मॅटर इकडे इकडे फुल मॅटर झालंय. ये दोन तास लागतील मला, जवळपास 130 किलोमीटर का 2 तास. मुंबईकर बघताय तर एक जरा कमेंट करा तुम्हाला किती लागतील मुंबईमध्ये एवढे किलोमीटर कव्हर करायला. भरपूर ऊन आहे बाहेर. बिचारे हे बघा सगळे ते वरती बसून चालले, आम्ही एसीत बसलोय आणि ते बिचारे उन्हात बसलेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण बाहेर फिरायला चाललो आहे. एक्साइटमेंट खूप आहे, पण डोळ्यावर झोपसुद्धा तेवढीच आहे, कारण की काल एक्साइटमेंटमुळे रात्री झोप नाही आली आणि आज आम्ही निघतो आहे. तर फॅमिली ट्रिपसाठी चाललो आहे. ती गाडी रेडी आहे आणि आपण आता जस्ट तिला कोल स्टार्ट केलं आहे आणि जस्ट 5 मिनटात आपण निघतो आहे. कुठे चाललो काय चाललो आहे आपण रस्त्यात सांगणारच आहोत. तुम्ही थंबनेल बघताय मित्रांनो. आता निघतो आहे तर सगळी तयारी अशी केली आहे. गाडी माझी जी आहे तिचा आज यूज नाही आहे. 7 ते 8 दिवस आपण लाँग ट्रिपला चाललो या गाडीमध्ये. एकूण 6 जण आहेत, एक लहान मुलगा आणि एक डॉगी आहे आपला. त्यामुळे 7 जण 7.5 जण आपण पकडू शकतो. तर त्यामुळे मग आम्ही गाडी इथे लावली आहे आणि आपल्या बाईक्स आहेत त्या इथे मी व्यवस्थित पार्क केल्या आहेत, म्हणजे काही प्रॉब्लेम नको व्हायला. तर आता सगळं काही आवरायला लागेल आणि निघायला लागेल. निघालो आता मी. तर आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपण पिवळी रोडने चाललो आहे. आपल्याला वेस्टर्न एक्सप्रेसवे म्हणजे गुजरात मार्गे आपल्याला जायचं आहे. आपण आज संचोरपर्यंत जाणार आहोत, म्हणजे माझा प्लॅनिंग आहे संचोरपर्यंत जायचा, पण बघूयात कसं काय जमतं. एक 750 किलोमीटर मला दाखवतं आहे संचोर, पण माझं असं मत आहे की थोडंसं पुढे जाऊन थांबलो तर उद्या मला जैसलमेरला पोचायचं आहे. आणि जैसलमेरला सगळं प्लॅन आउट केलेलं आहे. ॲज युजल पूर्ण फॅमिली मस्त एन्जॉय करते. थोडेसे सकाळी लवकर उठलेत त्यामुळे थोडे आळसावलेले आहेत. थोडे नाश्ता वगैरे केला तर एकदम फ्रेश होतील. जस्ट इथे आता थांबलो. चारोटी नाक्याला आहेत आम्ही. इथे नाश्ता करायला जस्ट थांबलो आणि मटरूमुळे मी आणि नेहा दोघंजण बाहेर आहोत आणि घरचे इथेच बसले नाश्ता करायला. कारण की कसं आहे की प्रत्येकाला असं आवडतंच असं नाही आहे, प्रत्येकजण अलाउड करतं असं नाही. त्यामुळे मग आम्ही रिस्क घेत नाही, आम्ही विचारायलाच जात नाही. आम्ही थांबतो आणि मग थोडंसं ग्रुप वाईज जेवून घेतो किंवा नाश्ता करतो. तर सो फार सो गुड, मस्त चालला आहे प्रवास. आणि थोडासा खराब रस्ता होता, त्याच्यातून आत्ता हायवेला आलो आहे. 10-15 किलोमीटर आल्यानंतर लगेच नाश्त्याला थांबलो. जवळपास एक 10 वाजलेत आणि इथे म्हणजे माझे पप्पा येत असतात या हॉटेलला सारखे, त्यामुळे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी गाडी वगैरे धुवायची पण इथे सोय आहे. तर मग ते त्याचा मस्तपैकी लाभ घेतला आहे. तर मटरूचा नाश्ता तर झाला आहे. तर तिचं चाललं आहे काय शोधकार्य चालू आहे तिचं. ते झालं की इथे हे नाश्ता करायला बसले सगळे. त्यांचा नाश्ता झाला की मग आम्ही नाश्ता करायला जाऊ. भूक एवढी अनावर होते की तिथून तिने मागवून घेतलं सँडविच आणि खाते. सकाळी हे बघा, हे आमचा मास्टर खतरनाक आहे. फिमेल आहे आणि 13 इयर्सची आहे. तर कमेंट करा कशी 13 इयर्सची वाटते का, सगळ्यांनी कमेंट करा. मटरू हे मटू भेटू. आता आम्ही दोघंजण लंच करतो आहे, सॉरी ब्रेकफास्ट करतो आहे. आणि आता ती गँग तिथे उभी आहे. काहीतरी कुत्रा वगैरे दिसला असेल. मॅटर झालं मॅटर इकडे इकडे फुल मॅटर झालंय. ये रॉटविलर आहे, हस्की आहे. आता जस्ट नाश्ता झाला, निघालो आणि आता असं ठरवलं आहे की 250-300 किलोमीटर थांबणारच नाही. पण आपल्या पिकअपला आपण जसं चालतो तसं ह्या गाडीत तर नाही चालू शकत, कारण पूर्ण फॅमिली आहे आपली.
तर आता बघूयात, जास्त लवकर ब्रेक घेणार नाही असं ठरवूयात. पण पुढे कसा होतो प्रवास. आता आई जरा फ्रेश झालेली आहे आपली आणि जरा मजा यायला लागली. पण आता हे सगळे झोपणार आहे. 4ला 3ला उठलेली माणसं आहेत, सगळे झोपतील मस्त. आणि यांना अजून ब्लॉग एवढा म्हणजे मी कॅमेराशी बोलतोय तर ते थोडं त्यांना ऑड वाटतं, त्यामुळे ते एकदम चिडीचूप होतं. आता सगळे मस्त टिंगल टवाळी करत होते, सगळे एकदम शांत झाले. ते कुत्रे पण डेंजर होते एकदम, म्हणजे मटरूच्या मागेच लागलेले सगळे. 3-4 कुत्रे होते, सगळे मटरूच्या मागे लागले. मग ते थोडंसं 10-15 मिनिटं तिथे थांबलो आणि मग निघालो. मटरू कुठे? हे बघा सगळ्यात मागे मटरू नेहाजवळ. हा माझा दादा आहे, हा स्वर्णिल आणि ही वहिनी रुपाली आणि माझी आई. आम्ही सगळेजण चाललोय. तर आता इथून पप्पा राहिले, हे पप्पा. तर इथून आता आम्हाला 750-800 मगाशी बोललो त्याप्रमाणे करायचे आहेत. आता 100च किलोमीटर झालेत, पण आता रस्ता चांगला लागेल त्यामुळे लवकर कॉपअप करू आता आम्ही. आम्ही इथे ट्रॅफिकमध्ये आहोत, पण इथे कोणाला काहीच फरक पडत नाही. माझी आई गॉगल घालून मस्त झोपा काढते. पुढची सीट तर पटकावली आहे आणि त्या सीटवर पूर्ण न्याय देत मस्त झोप काढते. मटरू मागे बसली आहे, तिला आईच्या मांडीवर येऊन बसायचं आहे, पण आई काही शोध येत नाही तिला, त्यामुळे दादा येऊन बसलाय. आणि दिसेल कुत्रा दिसला की भुका, अशी मोहीम मटरू राबवते सध्या. ह्याच गोष्टीचा कंटाळा येतो खूप जास्त. मस्तपैकी चांगले चाललो होतो, काय ते ट्रॅफिक, कुठेतरी गाडीच बंद पडलेली असणार 100%. जसं मी मागे पिकअप ब्लॉगमध्ये बोलायचो की मेंटेनन्स करा गाड्यांची, जेणेकरून आम्हाला त्रास होणार नाही तुमचा. हे बघा जवळपास 1.5 तास झाला मी या ट्रॅफिकमध्ये, पूर्ण बिचारे सगळे ट्रॅफिकमध्ये आहेत. आणि जवळ 1.5 तासानंतर चोर भेटलाय. कोणामुळे ही सगळी ट्रॅफिक आहे, ही पुढे गाडी दिसत असेल त्याच्यामुळे ही सगळी ट्रॅफिक झाली आहे. गाडी लोक कुठून काढतायत, काय करतायत, ह्या बाईमुळे सगळी ट्रॅफिक झाली. आता बघा मला साईड देतो का बघू. ही गाडी आहे, या गाडीमुळे सगळी ट्रॅफिक झाली. आता याच्या पुढे सगळं मोकळं असेल, फक्त एक गाडी. सगळे डिसिप्लिनमध्ये चालले का व्यवस्थित होणार, पण कोणा डिसिप्लिनमध्ये चालायचंच नाही. पुन्हा पुढे जाऊन थोडी ट्रॅफिक लागली. त्या ट्रॅफिकमध्ये आमचा सध्याचा विषय चाललेला. ही बघा ही पोरं बसली आहेत, यांनी हा रिंग आपलं जॅकेट आहे, ते जॅकेटला डोक्यावरून घेतलं आहे, तो पण काळ्या कलरचा आहे आणि भरपूर ऊन आहे बाहेर. बिचारे ते बघा सगळे ते वरती बसून चालले आहेत, आम्ही एसीत बसलो आहे आणि ते बिचारे उन्हात बसलेत, त्याचाच विषय चालला आहे. रस्त्याचं काम मित्रांनो, रस्त्याच्या कामामुळे एवढा टाइमपास. 2 तास खाल्ले मस्तपैकी. म्हणून तुला ब्रिज संपल्यानंतर असेल तर बोलस की काय ऍक्टिव्हिटी जाणार आहे गाड्या. आता जेवायला थांबलोय, मध्ये एक ब्रेक घेतला होता आम्ही छोटासा. काय पूर्ण प्रवासच आहे. ते ट्रॅफिकमध्ये बराच वेळ गेला माझा, म्हणजे जवळपास मी सकाळी 7 वाजता घरातून निघालो आहे आणि आत्तापर्यंत 250-300 किलोमीटरच झाले. तर आता ॲज युजल जसं मी मागाशी तुम्हाला दाखवलेलं नाश्त्याचं की आम्ही थांबलो आहे, त्यांचं जेवण झालं की ते मटरूला सांभाळतील आणि मग आम्ही जेवायला जाऊ. प्रवास छान चालला आहे, पण मी आत्ता जवळपास 500 किलोमीटर तरी कंप्लीट करायला पाहिजे होते किंवा 400 तरी, पण ट्रॅफिकमुळे 2-2.5 तास असेच वाया गेले, जेणेकरून 100-150 किलोमीटर मागे येईल मी. ठीक आहे, आता थोडंसं रेस्ट करेल आणि पप्पा किंवा दादा दोघांपैकी एखादं गाडी चालवेल. अजून काही डिसाईड नाही आहे, पण प्रॉबब्ली मी ते करेल. आणि मग नंतर जसं संध्याकाळ होईल तसं मग मी चालवायला बसेल, तोपर्यंत आराम करता येईल. तर आता जेवून घेतो व्यवस्थित, कारण की जसं पिकअपच्या वेळेला मी जेवण स्किप करायचो, तसं आता गेलं तर पूर्ण घराचे वांदे होतील, सगळे बिचारे त्रासतील. त्यापेक्षा मग मी खाऊन घेणं प्रेफर करतो. थांबलो, खाऊन घेतो आणि मग पुढे जाऊया. जेवण झालं. जेवण झाल्यानंतर थोडं ड्रायव्हर सीटवर पप्पा बसले आणि मी थोडी नॅप घेतला.
त्याचं रिझन असं की आता पुढे किती किलोमीटर करायचं माहीत नाही. मट्रू बघा, मट्रू ऐकतच नाही, तिला मांडीवरच बसायचं आहे. सो मला म्हणजे आमचा प्लॅन होता की एक 750-800 किलोमीटर आज करायचा. तो काय पॉसिबल होईल असं वाटत नाही, कारण की आत्ता वाजले जवळपास 6:15 6:30 आणि आम्ही भरूचला जस्ट पोहोचलो आहे. एवढी ट्रॅफिक आहे, म्हणजे एवढी ट्रॅफिक कधीच आम्हाला या रोडला लागली नव्हती. ठीक आहे, जो लाईट आहे जो होता है अच्छे के लिए होता है. तर थोड्या वेळाने टी ब्रेकला थांबलो. मी झोपलो होतो थोडा वेळ, त्यामुळे ब्लॉग करू नाही शकलो. आता पूर्ण सनसेट होत आला आहे. सनसेट झाला आहे ऑलमोस्ट. मेट्रो एन्जॉय करते सनसेट. आणि माझी ट्रॅव्हल पार्टनर माझ्यासोबत आहे. स्वर्णिल झोपलाय बाई. एक ब्रेक घेतला आणि त्यानंतर मी गाडी चालवायला बसलो. आता मला एक्सप्रेस वे लागला आहे, जो की दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे. तर वडोदऱ्यावरून आता मी एंटर केलं आहे आणि मला अहमदाबादला जायचं आहे. आता नवीन टेन्शन आलं आहे, ते म्हणजे डिझेल थोडं कमी आहे. बघू आता कितीपर्यंत जाते गाडी, नाहीतर मग खाली उतरून मी परत भरून वरती चढेल. लेट्स सी काय होतं. गुड मॉर्निंग मित्रांनो, दिवस दुसरा. कालच्या दिवसाची काय गोष्ट सांगायची तुम्हाला, म्हणजे लिटरली एवढा फ्रस्ट्रेट झालो होतो मी की ब्लॉगसुद्धा नाही करू शकलो. व्हिडिओ काढायची इच्छाच नव्हती. त्याचं रिझन असं की काल एवढी ट्रॅफिक होती गुजरातमध्ये की जिथे बघावं तिथे मी 2-2 अडीच तास अडकत होतो. काल मी घरातून निघाल्यापासून 450 ते 500 किलोमीटरच केले, जे की कमी होते ज्याप्रमाणे आम्ही प्लॅन आउट केलं आहे. कारण की आपल्याबरोबर मट्रू आहे, मट्रू म्हणजे माझं डॉगी, लहान डॉगी. तर तिच्यासाठी बुकिंग केलेली आहे आम्ही ऑलरेडी. कारण की तिला सगळेच जण हॉटेलला अलाउड करतात असं नाही आहे, त्यामुळे तिच्यासाठी बुकिंग केलेलं आहे. त्या बुकिंगप्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी पोचायचं होतं, पण ट्रॅफिकमुळे आम्ही एवढे अडकलो की पूर्ण फेडअप झालो होतो. आणि 1:30 वाजता रात्री आम्हाला एक हॉटेल मिळालं. हॉटेल पण हॉरेबल होतं एकदम. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की गुजरात स्टेटमध्ये गुटखा अलाउड आहे आणि त्या गुटख्यामुळे तिकडच्या भिंती पूर्ण लाल झाल्या होत्या, पूर्ण लाल. लिटरली मी फोटो काढणार होतो, पण बरेच जण आपले ब्लॉग खाताना वगैरे बघतात, त्यामुळे मी ते काय केलं नाही. पण एवढं एक्स्ट्रीम लेवलला घाण होतं. म्हणजे रूम चांगली होती, पण आजूबाजूचा जो काय ॲटमॉस्फिअर एवढा घाणेरडा होता सराउंडिंग, की एकदमच नको झालं. त्यामुळे ब्लॉग काय केला नाही. आता मी इथे नाश्त्याला थांबलो आहे. सकाळी उठल्या लिटरली आधी ठरवलेलं 150 किलोमीटर. कारण की मी हे पाळतो की जेव्हा आपण हॉटेलमधून निघतो तेव्हा आपण सरळ 150 किलोमीटर करून मोकळं व्हायचं आणि मग नाश्ता करायचा. हा आम्ही राईडला जाताना असा आमचा प्लॅन असतो. तर मी आज तोच अप्लाय केला. सकाळी उठलो, आधी 150 किलोमीटर पूर्ण केले आणि मी त्या हॉटेलला थांबलो आहे. ते घरचे पण थोडेसे आता यूज टू होत आहेत प्रवासाला. आणि माझ्याबरोबर डॉगी आहे, तर मट्रू चांगली कॉपअप करते. खूप आनंद आहे मला त्या गोष्टीचा. तर आजचा दिवस मला जैसलमेरला जायचं आहे. तर काल मी सांचोरपर्यंत जाणार होतो, जसं तुम्हाला मी बोललो. पण सांचोरचं विषय असा आहे की मला खूप लांब पडत होते रात्री, त्यामुळे मग मी अहमदाबाद सोडल्यानंतर म्हैसाणच्या थोडंसं अलीकडे राहिलो. आणि आता मी सांचोरला पोचेल 1-1.5 तासात. इथे झालेत 10:15. तर 10:15 वाजलेत, तर मला दाखवत आहे 5-5:30पर्यंत मी जैसलमेरला पोचेल. पण मला तरी असं वाटतं 6-7पर्यंत मी जिथे राहणार आहे सँड-ड्यून्सला तिथे पोचेल. तर आता याचा पुढचा प्रवास आपला इंटरेस्टिंग असणार आहे. जस्ट नाश्ता झाला आता आणि नाश्ता झाल्यानंतर निघतो आहे परत. आपल्याला लवकरात लवकर जैसलमेरला पोचायचं आहे, कारण की आपली खऱ्या ट्रिपची सुरुवात तिथूनच होणार आहे, जैसलमेरपासून. जैसलमेर अजूनपर्यंत 150 किलोमीटर आहे, म्हणजे 135 किलोमीटर आहे.
आणि हा सरळ रस्ता कंटिन्यू चालतोय मी गेले 60 ते 70 किलोमीटर असाच्या असा रस्ता आहे. आणि मटरू पण व्ह्यू एन्जॉय करतो एकदम मस्त. तिला बसायला जागा केली आहे आणि खूप छान एक स्पीड मेंटेन करून आम्ही निघतोय. तर खूप मजा येते गाडी चालवायला. आणि ही जे कार जे असतात त्यांना माहिती आहे की हे एक ट्रीट आहे आपल्यासाठी. मी जेव्हा बाईकवर आलो होतो या इथे मी राईड केली आहे. मी माझी हिमालयन जेव्हा नवीन होती तर तिची पहिली लॉंग राईड मी इथे घेऊन आलेलो जैसलमेरला. तेव्हाच मी ठरवलेलं की मी एकदा कारने सुद्धा प्रवास करेल आणि ते आज मी करतोय. तर रस्त्यात काहीच फरक नाही. राजस्थान ॲट इट बेस्ट पहिल्यापासूनच तुम्ही बघितलंच आहेत. माझे आधीचे पण ब्लॉगमध्ये मी बऱ्याच वेळा बोलले की राजस्थान त्यांच्या रोडमध्ये एकदम तत्पर असते. एक कॉन्वे चाललाय बघू शकता. सो हा प्रवास 2 तास लागतील मला. जवळपास 130 किलोमीटर करा 2 तास. मुंबईकर बघताय तर एक जरा कमेंट करा तुम्हाला किती लागतील मुंबईमध्ये एवढे किलोमीटर कव्हर करायला. हा सनसेट आणि ही गाडी आणि हा सुंदर रस्ता जबरदस्त वाटतो एकदम. यासाठी केला होता 8 तास. एक नंबर वाटते भाई. गाडी परफॉर्म एकदम भारी करते आणि सगळ्या गोष्टी एकदम मस्त चालल्यात. गाडी बघू शकता एकदम टॉप लेवलला वाटते आपली गाडी. सुंदर. खंबग आणि मित्रांनो पोहोचलेलो आहे जैसलमेरला. जैसलमेरला आलोय आता आम्ही. इथून आम्ही सॅम ड्यून्सला जाणार आहेत. पण सगळ्यांना खंबगणी. जस्ट आता आलो इकडे. तर बाहेर कल्चरल प्रोग्राम चालू आहे. तो कल्चरल प्रोग्राम एन्जॉय करण्यासाठी बाहेर जातोय. फुल ऑन फन चाललंय बाहेर. आम्हाला थोडासा उशीर झाला अर्धा तास. तर आता बाहेर जातो आणि आम्हाला रूम कशी मिळाली ती तुम्हाला 1 मिनिट दाखवतो.
त्या कॅम्पमध्ये मी थांबलो आहे आणि मजा येते खूप. थोडंसं बाहेर थोडं चिल करायला आलो. ॲक्च्युली गाडीची पार्किंग इथे होती, तर तिथून काढून इथे लावली गाडी, कारण की कोण आलं गेलं तर मला प्रॉब्लेम नको व्हायला. आणि खूप भारी वाटते. आणि थोडंसं वातावरण एवढं थंड नाही आहे जेवढी माहिती होती. म्हणजे मी पहिले येऊन गेलो तर या दिवसांमध्ये खूप जास्त थंडी असते, पण असं काही जाणवत नाही आहे. पण ठीक आहे, चांगलं आहे वातावरण वगैरे, मजा येते. बघू आता पुढे कसं काय होतं. तो कल्चरल प्रोग्राम छान आहे, पण एंगेज नाही होते मी, कारण की त्यांचं चाललं आहे आणि आपलं चाललं आहे. असं काहीतरी बाकीची पोरं पण आहेत ते तुम्ही लिकर वगैरे पण सर्व करतात, म्हणजे तुम्ही तुमच्या पैशाने घेऊ शकता. त्यांचं सगळं तसं चाललं आहे. छान आहे, ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान आहे. आणि इथे सगळे तेच आहेत. हे बघा, इथे पण चालू आहे, इथे पण आहे, इकडे सगळे तेच आहेत. त्यांचेच प्रोग्राम आहेत सगळे.